नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत। तर इथे मी पाठीमागच्या भागावरती मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे। 38-36चा ब्लाऊज आहे। तर इथे मी ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 15.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे। आणि इथे मी शोल्डर 5.5 इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी 6 इंच। इथे मी 9.5 इंच घेतलेले आहे छातीचा चौथा अधिक 2 इंच मार्जिनचे। 31 कमर आहे, तर 31चा चौथा 7.5 इंच अधिक 1 इंच टक्सचे आणि 2 इंच मार्जिनचे। गळा रुंदी इथे मी 2.5 इंच ठेवलेली आहे आणि पाठीमागच्या गळ्याची उंची 10 इंच घेतलेली आहे। आणि इथे मी टक्स रुंदी 5 इंच घेतली आणि उंची 5 इंच। इथे मी खालच्या साईडून 3 इंचावर माप टाकून घेतलेले आहे। मुंड्यासाठी इथे मी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे मुंड्याच्या साईडला। इथे मी गळ्याचा आकार काढून घेते। त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे। जे ब्लाऊज पीसचे कापड आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे अस्तरवरती। ब्लाऊज पीसचा कापड आहे तो उलट्या साईडला ठेवून घ्यायचा आणि अस्तर ठेवून साईडून पिना लावून घ्यायच्या। शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा। इथे मी कॅनव्हास पेपरवरती जे कटिंग करून घेतलेले आहे अस्तरच्या गळ्याचे ते ठेवून घेतलेले आहे। त्याच्यानंतर साईडून पेनाने आकार काढून घ्यायचा। आपल्याला इथे जो ब्लाऊज पीसची बॉर्डर आहे त्याच्यामध्ये गळ्याची डिझाईन बनवून घ्यायची आहे। पुढच्या साईडला इथे मी 1.5 इंचावर माप टाकून घेते। जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे मापे टाकून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथे मी कटिंग करून घेते। इथे मी ब्लाऊज पीसची जी बॉर्डर आहे त्याच्यावरती ठेवून घेतलेली आहे कॅनव्हास पेपरची कटिंग। साईडचा कापड आहे तो अर्धा इंच ठेवायचा आणि एक्स्ट्राचा कापड कटिंग करून टाकायचा। पहिल्यांदा साईडून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे कॅनव्हास पेपरवरती। त्याच्यानंतर आतल्या साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा। इथे मी एक्स्ट्रा कापड कटिंग करून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसवरती ठेवून शिलाई करून घेते। इथे मी उलट्या साईडून कॅनव्हास पेपर ठेवून घेतलेला आहे अस्तरच्या साईडून।
त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला परतवून घ्यायचे आणि वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची. इथे मी साईडून शिलाई करून घेते. इथे मी साईडून गोल्डनची लेस लावून घेतलेली आहे. लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर इथे मी आतल्या साईडून ब्लाऊज पीसमध्ये गोलाकार काढून घेतलेला आहे आणि लेस लावून घेतलेले आहेत डिझाईन बनवण्यासाठी. इथे मी मधल्या साईडला जे बॉर्डरचा कापड होता तो फोल्ड करून ठेवलेला आहे अशा प्रकारे. इथे मधल्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे ठेवून. इथे मी पाठीमागच्या साईडला टक्स मारून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर मी इथे 1.5 इंचाचा कापड अस्तर कटिंग करून घेतलेला आहे आणि साईडून शिलाई करून घेतली. जिथे प्लेट येते तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहेत. टक्स येतात तिथे, त्याच्यामुळे कमरपट्टी व्यवस्थित बसते. त्याच्यानंतर वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आणि रनिंग शिलाई देऊन घ्यायची. इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील.